मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी मोठ्या प्रमाणात गरीब झोपडपट्टी वासियांसाठी असलेले गाळे हडप केले। स्वतः ते मान्य करतात, महापौर पदावर असताना, नगरसेवक असताना स्वतःचा कंपनीना, स्वतःचा परिवाराचा कंपनीना कॉन्ट्रॅक्ट मिळवून देणं, याचा सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही एसआरएनी, मुंबई महापालिकेने, मुंबई पोलिसांनी महापौरावर काहीही कारवाई केली नाही। फक्त एवढंच नव्हे, महापौरांनी फोर्जरी केली, फोर्जरी करून सह्या करून एग्रीमेंट केलं। हेही डॉक्युमेंट पोलीस स्टेशन मध्ये मी कंप्लेंट नोंदवल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी कोणतीही कारवाई केली नाही। म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात आम्ही किशोरीताई पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे। जनहित याचिकाचा जो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ब्रॅकेट मध्ये स्टॅम्प नंबर इज 6515 ऑफ 2020। आशा आहे की दिवाळीनंतर याच्यावर सुनावणी होणार। ठाकरे सरकार म्हणजे रिअल एस्टेट मध्ये भूखंडाचा श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे। मी दुसरा एक विषय काही दिवसापूर्वी काढला होता, तो होता दहिसर जमीन घोटाळा। जी जमीन 2,55,00,000 मध्ये अल्पेश अजमेरा, माझे मित्र संजय राऊत ऐकत असेल तर त्यांनी स्पष्ट ऐकावं। जी जमीन 2,55,00,000 मध्ये अल्पेश अजमेरा बिल्डरनी घेतली, ती ठाकरे सरकार 900 कोटीत मुंबई महापालिका त्याला विकत घ्यायला निघाला आहे। 354 कोटी दिले आणि बिल्डरनी सांगितलं व्हॅल्युएशन बरोबर नाही आहे, 900 कोटी मिळाले पाहिजे। आणि शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना सांगतो, किरीट सोमय्या पुराव्याशिवाय काही बोलत नाही, तुमच्यामध्ये हिम्मतच नाही आहे पुरावा संबंधी उत्तर देण्याचं, म्हणून शिवीगाळ करतात। ह्या दहिसर भूखंड कांडचे सगळे डॉक्युमेंट आहे। ही पण तक्रार याचिका मुंबई लोकायुक्तकडे किरीट सोमय्यांनी सबमिट केली आणि ती दाखल झाली। उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा तिसरा श्रीखंड, भूखंडाचा श्रीखंड करण्यात पटाईत आहे। मी काही दिवसापूर्वी 5,000 बेड तो कोविड हॉस्पिटलच्या नावाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आय रिपीट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी मला कानात सांगितलं, असं मुंबई महापालिका आयुक्ताचं म्हणणं आहे रायटिंग मध्ये, आणि त्यासाठी 12,000 कोटीचा 5,000 बेडचा हॉस्पिटलचा प्रकल्प घेऊन मुंबई महापालिका पुढे धावत सुटली। 3,000 कोटीची जमीन ठाकरे परिवाराचे पारिवारिक मित्र बिल्डर कडून घेण्याचा घोटाळा पूर्ण केला। ही तक्रार मी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली होती। मला सांगताना आनंद होतोय, माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्याकडे जो सुमोटो पॉवर आहे त्याचा अधिकारा अंतर्गत महाराष्ट्राचे लोकायुक्तना याचा तपास करण्याचे निर्देश दिले आहे। मी महाराष्ट्राच्या जनतेला प्रॉमिस केलं होतं
की दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारचे 3 घोटाळ्यांचे लीगल कारवाई सुरू करणार हे वचन पाळलं आहे. याच्या संबंधित संजय राऊत किंवा शिवसेनेचा कोणत्याही नेत्यामध्ये हिम्मत असेल तर या संबंधी बोलावं. आणखीन 3 घोटाळे हे 28 नोव्हेंबरला ठाकरे सरकारला 1 वर्ष पूर्ण होणार. त्या 3ची पण लीगल कारवाई 28 नोव्हेंबर पर्यंत सुरू करणार. मुंबई हायकोर्टात अजून माझे 2 जनहित याचिका होणार आहेत आणि 1 लोकायुक्तकडे. म्हणून ठाकरे सरकार म्हणजे भूखंडाचं श्रीखंड करणारी घोटाळेबाज सरकार आहे. याच्यावर हिम्मत असेल तर ठाकरे सरकारच्या कोणत्याही प्रवक्त्याने किरीट सोमय्याशी बोलावं. तुमच्याबद्दल आज संजय राऊत यांनी टीका केली की त्यामध्ये तुमचे आरोप हे योग्य नाही. कायद्याच्या चौकटीत बसून उद्धव ठाकरे परिवाराने जे कोहली जिल्ह्याबद्दलचं जे जमीन व्यवहार केले कायद्याच्या चौकटीत बसून केलेले आणि ईडी काही तुमच्या बापाची नाही असेल तर आम्ही 25 वर्ष तुम्हाला घरी बसू आणि तुमच्यावर वैयक्तिक असा आरोप केला की गिधाडासारखे पेपर देऊन तुम्ही फडफडताय आणि अशा पद्धतीचे आरोप करतात. ही भाषा हे संस्कार हे त्या तिकडच्या लोकांचे आहे. मला त्यांच्या भाषेत त्यांच्या संस्कारात पडायचं नाही आहे. मी आज आपल्या समक्ष आणखीन 9, 7, 12 उतारे देत आहे. अन्वय नाईक परिवार उद्धव ठाकरे परिवाराचे संबंध काय. परवा 1/7/12 दिला. लोक माझ्याकडे येऊन माहिती देत आहेत. तुमचा तहसीलदार, तुमचा तलाठी, तुमचा उपजिल्हाधिकारी, तुमचा जिल्हाधिकारी तुम्हाला सुप्रिटेंडंट देत नाही. म्हणून उद्धव ठाकरेजींना माझं म्हणणं आहे हे आणखीन 9/7/12 30 जमिनीचे व्यवहार अन्वय नाईक परिवारासोबत रश्मी ठाकरेजींनी केलेले आहेत. आणि रश्मी ठाकरेजी म्हणजे उद्धव ठाकरेजींच्या पत्नी. आणखीन माहिती हवी असेल तर देतो. एकंदर मान्यवर ठाकरे परिवार म्हणजे रश्मी ठाकरेजी यांचे टोटल जमीन व्यवहार फक्त 40च झालेले आहेत. आतापर्यंतचे टोटल जमीन व्यवहार जे त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत 40, त्यापैकी 30 अन्वय नाईक परिवारासोबत. मी ठाकरे परिवारांना मान्य उद्धव ठाकरेजींना फक्त 5च प्रश्न विचारले. त्या 5 पैकी एखाद्याचं उत्तर द्या. आणि म्हणून त्यांनी 5 प्रश्नाची उत्तर द्यावी. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे. शिवसेनेमध्ये हिम्मत नाही म्हणून विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतायत. अल्पेश अजमेराकडून 2,55,00,000ची जमीन संजय राऊत साहेब तुमची महापालिका 900 कोटी देते, 354 कोटी दिले. म्हणून जे मूळ मुद्दे आहेत तुमच्या घोटाळ्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करू नका. 5 प्रश्नाची उत्तरं द्या मुख्यमंत्री महोदय. तुम्ही ही सगळी जमीन त्यात दिलेलं आहे लागवड योग्य नाही. हे मी नाही लिहिलंय, ठाकरे सरकारचा 7/12 मध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही 40 जमिनीचे तुकडे घेतलेल्या 7/12 तुमच्या नावावर दाखवतायत. त्यात 30 अन्वय नाईक परिवाराचे. महाराष्ट्राच्या जनतेला समजून घ्यायचं आहे की काय तुमचे संबंध आहे, काय आर्थिक संबंध आहे तुमचे आणि वायकरांचे आर्थिक लागे बांधे काय आहे सांगा ना हो. आणि ते उद्धव ठाकरे सांगू शकतात, बाकी कोणी नाही हे मला माहित आहे. ठाकरे सरकारवरती अनेक आरोप केलेले आहेत. संजय राऊतांनी म्हटलेले आहे एजंट आहे, व्यापारी आहे, दलाल आहे, अशा प्रकारचे
उद्धव ठाकरेजी मध्ये हिंमत असेल तर उत्तर द्या ना. मी सांगितलं त्याची 40 पैकी 30 सातबारा अन्वय नाईक परिवाराचे आहेत. उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावा ना. रश्मी ठाकरेंचा प्रतिनिधीने द्यावा उत्तर. आर्थिक आहे ना, आर्थिक बिझनेस करतायत ना. आय डोंट माइंड. मी कुठे काय आरोप केलेले आहेत. मी सांगितले मुख्यमंत्री आहात तर हे जमीन कशासाठी घेतली. वायकरांबरोबर आर्थिक बिझनेस पार्टनरशिप आहे का. दिस इज एव्हरीथिंग इज अनएबनॉर्मल. आणि त्यांचं उत्तर देण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे. मी तर आता मुंबई उच्च न्यायालयात महापौराची याचिका केली का उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे जे काय आहेत का त्यांनी महापौरांना प्रश्न नाही विचारला की तुम्ही एसआरएचे गाळे ढापलेत आणि पुरावे त्यांच्या समोर आहेत. निवडणूक एफिडेव्हिट मध्ये लिहिलंय किशोरी पेडणेकरनी की मी एसआरएचा जागेत राहते, त्यात ते लाभार्थी नाहीये. का उद्धव ठाकरेजींनी त्यांच्यावर कारवाई नाही केली. का नाही कारवाई केली. त्यांनी फोर्स केले डॉक्युमेंट अग्रीमेंट. मी तुम्हाला दिले, पोलीस स्टेशन मध्ये दिले. संजय राऊत मध्ये हिंमत असेल माझ्यावर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कारवाई करा ना, करा. मी जर फोर्स केलेले डॉक्युमेंट कंप्लेंट दिली आहे ते जर चुकीचे आहे तर किरीट सोमय्याला जेलमध्ये टाका. उद्धव ठाकरे मध्ये हिंमत नाही आहे. किरीट सोमय्याचा एक डॉक्युमेंट खरा आहे. टाका हिंमत मध्ये. शेवटची वॉर्निंग नाही, आत्ता वॉर्निंग. मी पोलीस कमिशनर कडे मध्ये जातो. शिवसेना मध्ये हिंमत असेल किरीट सोमय्याला हात दाखवा, हात लावा. आणि उत्तर देता येत नाही म्हणून बाप दादाच्या नावाने शिव्या द्यायला निघालेत. ही तुमची संस्कृती आहे. हिंमत असेल याचे उत्तर द्या. हिंमत असेल तर अनिल परबनी म्हाडाची जमीन खाल्ली. म्हाडानी नोटीस दिली आहे. मी पोलीस स्टेशन म्हाडामध्ये तक्रार केली असेल. हिंमत असेल संजय राऊतनी किरीट सोमय्यावर कारवाई करावी. संजय राऊत म्हणतात की तुम्ही अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण डायव्हर्ट करता. तुम्ही आत्महत्येबद्दल किंवा त्या मराठी माणसांना न्याय देण्यासाठी पुढे येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही डायव्हर्ट करता. आम्हाला अर्णब गोस्वामीला साथ देतात बीजेपीचे आणि त्यांचं ते कोणी लागतात असं त्यांनी उत्तर द्यावं असं संजय राऊतांचं म्हणणं. मी गेले 2 महिने हे सगळे प्रकरण काढली. मुंबई महापौराचे पेपर 2 महिन्यापूर्वी तुम्ही पण दिलेले आहेत. मी तर आता हायकोर्टात याचिका दाखल केली. जर खोटे कागद असेल तर मी कळणार. मुंबईचे महापौर फोर्जरी करतात त्याच्यावर क्रिमिनल कारवाई काय करत नाही. काय करत नाही. गरीब झोपडपट्टीवासियांना फसवलं ना. तो गरीब मराठी झोपडपट्टीवासियांचा गाळा त्यांनी डंपास केला ना. मग तिथे कुठे गेली अस्मिता. अनिल परबने मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन लोकांचे म्हणजे महाराष्ट्र म्हणजे जे डोमिसाईल सर्व मध्यमवर्गीय लोकांची जमीन ढापली. पुरावे दिले ना. त्याच्याबद्दल का नाही बोलत. मी आज जे तुम्हाला दहीसरचे उदाहरण दिलं 2,55,00,000 जमिनीचे 354 कोटी दिले. मुंबई म्युनिसिपल कमिशनने नाही म्हटल्यानंतर दिले. उद्धव ठाकरेचा 28 नोव्हेंबरला शपथविधी आणि 29 नोव्हेंबरला 349 कोटी रुपये गिफ्ट कुणाला दिलं. अल्पेश अजमेरा. डायव्हर्ट मी नाही, डायव्हर्ट संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करतात. कारण की उद्धव ठाकरेजी आणि अन्वय नाईक परिवाराचे संबंध आहे होते. 40 सातबारापैकी 30 सातबारा त्यांचे. इज इट नॉट एबनॉर्मल. त्याचं उत्तर द्या ना. हे 7-12 खोटे आहे. हे लागवडी योग्य नाही हे तुम्ही देतायत. म्हणून मी आज 5 प्रकरण सांगितले आणि 5 मध्ये लीगल कारवाई होत आहे. 4 मध्ये म्हणजे हे अन्वय नाईक प्रकरण 2 वेगळे विषय आहेत. त्यांचं म्हणणे तुम्ही आत्महत्याबद्दल का बोलत नाही किंवा गुन्हेगाराला का साथ देता संजय राऊतांनी असं पाहिजे. माझं असं म्हणणं त्यावेळी ज्यांनी बोलायचं होतं बोलले, सगळे बोलले आणि त्या विषयात आपण परत केव्हा तरी जरूर बोलू. त्यावेळी त्यांचा गृहराज्यमंत्री होता 2018 मध्ये. पण तो विषय आत्ता मुद्दा काय आहे. ह्या मुद्द्यावर का संजय राऊत उद्धव ठाकरे 5 प्रश्नांचे उत्तर का देत नाही. आज मी 3 घोटाळे 3 कायदेशीर कारवाई का त्यांनी कारवाई नाही केली. किशोरी पेडणेकरवर किशोरीताई पेडणेकरनी 5 मराठी गरीब झोपडपट्टीवासियांचे गाळे टापले. ते संजय राऊतजींना दिसत नाही. अल्पेश अजमेराला मुंबई महापालिकेचे 900 कोटी रुपये दान करायला निघाले.
ते संजय राऊतना दिसत नाही. माझा विषय संजय राऊतची नाही आहे. माझा विषय उद्धवजी ठाकरेंची आहे. उद्धव ठाकरेजी यांच्यावर कारवाई केव्हा करणार? अनिल परबवर, मुंबईच्या महापौरवर 900 कोटी दान करणारा 354 कोटी दिले. त्याचा संबंधित तुमचे जे लोक आहेत त्यांच्यावर 5000 खाटांचं हॉस्पिटल मुंबई महापालिका आयुक्तांनी सांगितलं, माझ्या कानात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, कोणतंही डॉक्युमेंट नाही आहेत. त्याचे 3000 कोटी रुपये कुणाला द्यायला निघालेत? कुणाला द्यायला निघालेत? मी फार स्पष्टरित्या सांगितलं की 3 ज्युडिशियल कारवाई पर्यंत सुरू झाले. मी सगळ्या प्रकरणाची पोलीस स्टेशन पासून तहसीलदार पासून SRA सगळ्या ठिकाणी तक्रारी केल्या. दुसऱ्या 2च्या पण केल्या आहेत. आणि अन्वय नाईक संबंधात जर मुख्यमंत्र्यांकडे ही माहिती मागितली तर चूक काय आहे? 30 आउट ऑफ 30 हे रश्मी उद्धवजी ठाकरेंचे. हे मला थोडा तुमच्यापैकी कुणालाही महाराष्ट्राचा 12 कोटी जनतापैकी एकालाही माहित नव्हतं. ती माहिती मिळाली, ती मी लोकांसमोर ठेवली. माझा मुख्यमंत्र्यांकडून काल मी 5 प्रश्न विचारले, त्याचं उत्तर द्यावे ना त्यांनी. ओके, हिंदी में हाँ मैं हिंदी में शॉर्ट में बोलूंगा, फिर चाहे तो प्रश्न पूछ लेना. मुंबई की महापौर किशोरी ताई पेडनेकर के विरुद्ध में मुंबई उच्च न्यायालय में मैंने जनहित याचिका फाइल कर दी है. मुंबई के ये सारे झोपड़पट्टी वासियों के लिए जो घर रखे गए थे, ये घर किशोरीताई पेडनेकर ने कब्जा कर लिया उनके ऊपर अनधिकृत. अपने परिवार की कंपनी को महापौर और नगर सेविका होने के कारण फायदा पहुंचाया, फोर्जरी की. इसके संबंध में मुख्यमंत्री से लेके SRA पुलिस स्टेशन तक मैंने शिकायत की, लेकिन मुख्यमंत्री कार्यालय ने यह इशू दबाने का प्रयास किया. इसलिए मैंने जनहित याचिका की है, जिसमें महापौर के साथ में SRA मुंबई महापालिका ठाकरे सरकार को रिस्पोंडेंट बनाया गया है. मुंबई में दहिसर जमीन घोटाला मैंने उजागर किया था. 2 करोड़ 55 लाख में अल्पेश अजमेरा बिल्डर ने जमीन ली. जो जमीन हमने नहीं लेनी चाहिए, ऐसे मुंबई के म्युनिसिपल कमिश्नर लगातार बोलते रहे. फिर भी ठाकरे सरकार 28 नवंबर को शपथ लेती है और 29 नवंबर को ये खरीदने का शिवसेना की मुंबई महापालिका ने निर्णय लिया. 353 कोटी रुपए का पेमेंट कर दिया. बिल्डर 900 करोड़ मांग रहा है. हमने एक माननीय राज्यपाल जी को शिकायत दी थी. 5000 बेड की हॉस्पिटल के नाम से 12000 करोड़ का घोटाला माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे के नाम का उपयोग करके मुंबई महापालिका ने किया है. राज्यपाल जी ने अपने अधिकार के अंतर्गत फोटो वो महाराष्ट्र के लोकायुक्त को इसकी जांच करने का निर्देश दिया है. अन्वय नायक चाहिए क्या? सर, आपने जो कल आरोप लगाया था और जो सवाल किए थे कि अन्वय नायक परिवार और उद्धव ठाकरे के परिवार के बीच में जमीन की कुछ गिरी हुई है, उसको लेकर आज संजय राउत ने रिएक्शन किया, कहा है कि ये सारी जो आरोप बेबुनियाद है, सारी ट्रांजेक्शन लीगल की गई और काफी अपशब्द भी कहे. आप किस तरह रिएक्ट करते हैं? मुझे कभी कभी हंसी आती है कि जब उनके पास कोई जवाब देने के लिए कागज नहीं है तो माँ बाप के ऊपर से गालियां देने का काम शिवसेना का नेता कर रहे हैं. मैंने ठाकरे सरकार से मुख्यमंत्री जी से 5 सवाल पूछे. 21/7/12 उतारा अन्वय नाइक परिवार और रश्मि उद्धव ठाकरे के बीच में. आज मैं दूसरे 9/7/12 उतारा दे रहा हूं. यानी रश्मि उद्धव जी ठाकरे
कि अन्वय नाईक परिवार के साथ में 30 जमीन के सौदे हुए। कुल मिलाकर रश्मि उद्धव जी ठाकरे या ना ठाकरे परिवार, कुल मिलाकर 40 सर्वे नंबर उनके नाम से, यानी 40 जमीन के सौदे, उसमें से 30 अन्वय नाईक परिवार के नाम से। हमारी समझ में नहीं आ रहा है। रविंद्र वाइकर उनकी पत्नी के साथ में बिजनेस पार्टनरशिप, और इसलिए मैंने जो 5 प्रश्न पूछे, वो 5 प्रश्न में थे, मुख्यमंत्री जी एक हाथ का तो जवाब दीजिए। आपने जमीन लेने बेचने का धंधा शुरू किया है, आपकी शिवसेना भूखंड का श्रीखंड कर रहे हैं, एक के बाद एक। आपकी और रविंद्र वाइकर के संबंध क्या, उद्धव ठाकरे परिवार और अन्वय नाईक परिवार के संबंध क्या, उसके बारे में उत्तर देने की इनमें हिम्मत नहीं है। वो धमकी दे रहे कि किरीट सोमैया को पर कार्रवाई करेगा। अरे हिम्मत हो उद्धव ठाकरे सरकार में, किरीट सोमैया पे कार्रवाई करे, मैं सामने से पुलिस स्टेशन जाने तैयार हूं, क्योंकि मैंने ये सब भी डॉक्यूमेंट दिए, ये सब के सब लीगल है। याच्यामध्ये कुठे उनका ये भी कहना है कि आप ये सारे जो बातें आप लेकर आ रहे हैं, जो दरअसल आत्महत्या हुई थी उसकी जांच को भटकाने के लिए, उनका ये कहना है। तो आप तो जो आत्महत्या हुई उस पर कुछ नहीं कहते। भाई 2 विषय अलग है। वो उसकी जांच सुप्रीम कोर्ट के मॉनिटरिंग में हो रही है। कहीं मेरे से एक आध वाक्य आगे पीछे हो जाए तो सुप्रीम कोर्ट ने आज एक के सामने वो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट का प्रोसीडिंग शुरू कर दिया। इसलिए जो जांच हो रही है, लीगल कार्रवाई हो रही है, उद्धव ठाकरे की सरकार को तो सुप्रीम कोर्ट ने ठोका, मैं उसमें नहीं जाऊंगा। मैं आर्थिक व्यवहार, मैं उद्धव ठाकरे परिवार और अन्वय नाईक परिवार के विशेष संबंध के बारे में सिर्फ बता रहा हूं। उन्होंने चैलेंज भी दिया है कि ईडी है केंद्र के पास, तो उससे जांच करा ले, या जो भी बड़ी एजेंसी से जांच करवा ले, ये सारे ट्रांजैक्शन और सारी डीलिंग लीगल है। उद्धव ठाकरे जी शिवसेना बहुत माहिर है। जब पकड़े जाते हैं, चोरी पकड़ी जाती है, सामने आ जाती है, तो डाइवर्ट करना चाहते हैं। मैंने तो मुंबई महापौर ने फोर्जरी की, उसके डॉक्यूमेंट उद्धव ठाकरे जी को दिए ना। 2 महीने हो गए, आपकी महापौर ने फोर्जरी की है। एक का नाम दूसरे ने सिग्नेचर किए, एक का नाम फोटो दूसरे का है। झोपड़पट्टी वासियों के नाम से आवंटन हुआ, उस पर कब्जा आपकी महापौर करके बैठी है। की क्या कार्रवाई की? उद्धव ठाकरे जी ने कार्रवाई की। उनका राइट हैंड मंत्री अनिल परब, जितने म्हाडा की मध्यम वर्ग की जमीन कब्जा कर ली, म्हाडा ने नोटिस दी, उद्धव ठाकरे सरकार ने फरवरी 2020 में नोटिस दी। क्यों उद्धव ठाकरे उसके पर कार्रवाई नहीं कर रहे हैं? अरे किरीट सोमैया ने इलीगल किया, भ्रष्टाचार किया, कार्रवाई करो। लेकिन धमकी देने से कोई किरीट सोमैया चुप नहीं बैठने वाला है, ये उद्धव जी ठाकरे समझ लो। त्याचबरोबर हे जे सगळं दिसत आहे, तुम्ही 30 जमिनीचे सांगतात, मनी ट्रान्झॅक्शन ज्या जे प्रोसेस आहे त्याच्याबद्दलचे काय तुमच्याकडे आहे, तुम्ही ते आता काय आहे की रायगड ते अलिबागच्या लोकांमध्ये खूप भीती व्याप्त झाली आहे। 2 दिवसापूर्वी माझ्याशी जे अधिकारी बोलत होते, आता काल दुपारनंतर सगळ्या अधिकाऱ्यांनी बोलणं बंद केलेलं आहे। आमच्याकडे हळूहळू माहिती येतात माहिती, जशी जशी माझ्याकडे माहिती आलं, काल रात्री मला 9-7-12 आले, मी आपल्या समोर ठेवले। तर जशी सी ओनली वन थिंग, इट इज एन ॲबनॉर्मॅलिटी। मी लीगल प्रोसिडिंग मध्ये पडलोच नाही, एक शब्द नाही बोललो आहे, तर सुप्रीम कोर्ट मॉनिटरिंग करते। मुद्दा इथे आहे आपले उद्धव ठाकरेजी आणि अन्वय नाईक परिवाराचे संबंध। जर तुम्ही अजून अन्वय नाईक परिवाराने किती जमिनी विकली याची माहिती दिली नाहीये, त्यांनी जर 100 लोकांना विकली असेल आणि त्यातनं एक रश्मीजी ठाकरे असेल, निराळी गोष्ट आहे। पण मी जसं काल सांगितलं, रश्मीजी ठाकरेंनी फक्त 3च ट्रान्झॅक्शन, म्हणजे टोटलच त्यांच्या नावावर 40च 7-12 आहेत, त्यातनं 30 अन्वय नाईकचे आहेत। माझा प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः सीआर एखादी जमीन घेतली आहे, त्याचं मनी ट्रान्झॅक्शन तुम्ही दिसतच नाही, ते कसं झालं? राईटमध्ये जसं जसं मी ते त्यासाठी मग अनेक असं आहे की हो, अजून कोणत्या संस्थेकडून करून घ्या, असं आहे की आता ह्या सगळ्या लोकांमध्ये भयंकर टेरर आहे।
आणि कुणालाही उचलून जेलमध्ये टाकतात, कुणालाही उचलून जेलमध्ये टाकतात. मग तो हायकोर्टात जातो, सुप्रीम कोर्ट म्हणतात क्या लगाया, आपण मनात येणार त्याला. तुम्ही हे काही मी थोडं बोललो, सुप्रीम कोर्टच्या बेंचनी सांगितलं ना. महाराष्ट्र सरकारने काय लावलंय, जो त्यांच्या विरोधात बोलतात त्याला जेलमध्ये टाकतात. बघा ना, माझ्या बाबतीत पण संजय राऊत ही धमकी देत आहेत ना, शेवटची वॉर्निंग. म्हणजे तुझं पण अर्णब गोस्वामी होणार, तुझं पण तो कोण ठक्कर, कोण समीर ठक्कर होणार, तुझं पण ते सुनैना होणार, तुझं पण नेव्ही ऑफिसर होणार. अशा प्रकारच्या धमक्या देतात. माझ्या घरी तर 2 भागात भरून माझा कार्यक्रमात गुंड पाठवून मला मारायचा प्रयत्न शिवसेनानी केला होता ना. 14 लोकांवर आज पण केसेस चालू आहे. मारायचाच प्रयत्न केला होता, खून करायचाच प्रयत्न उद्धव ठाकरेचा शिवसेनेने केला होता. सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. तर म्हणून ते तिथली लोक घाबरणं स्वाभाविक आहे हो, त्यात मी त्यांना दोष देत नाही. ओके.